तुझे नाम आमुचे मुखासी येवो, माते तुझे आम्ही दासानुदास. नमस्कार माते तुझ्या चरणास. ओम नमो नारायणाय सिद्धपुरुषाय ब्रह्मीभूत योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराजाय नमो नमः. ओम नमो नारायणी ब्रह्मीभूत माता प्रेमानंदीनाथ महाराजाय नमो नमः. नित्यानंदी स्वरूप तुमचे वायू सवे संचरे, ब्रह्मानंदी मग्न असता तुची आता धावरे. सायंकाली तुम्हासी स्मरता विघ्नेची होती दूर रे. सिद्धनाथा येऊन आता भक्तासी तू पावरे. सद्गुरु सिद्धनाथ महाराज की जय. परब्रह्म उभे तिगंतरी हो, मूर्ती कैसी साजे पृथ्वीवरी हो. दिगंबरी सर्व भस्मांग तेजे, समाधिस्थ स्वामी कृष्णानंद साजे. कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. योगीराज स्वामी ब्रह्मरूप ध्यानी, ओंकार नामे सदा धुंदमनी. असे सतत रेणुका ध्यान स्वरूपी, सदानंदी आनंद चिद्घनानंद मूर्ती. राजाधिराज योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय. जगी साध्वी झाली प्रेमानंदीनाथा, कलियुगी ही धन्य धन्य माता. प्रेमाळू दयाळू अति आर्द्र चित्ता, नमस्कार माझा प्रेमानंदीनाथा. प्रेमानंदीनाथ महाराज की जय. नित्य अनुष्ठानी रमे जो तापसी, योगीराज स्वामींनी दिधले अधिकार पदासी. शक्तिदंड हाती भक्ता उद्धरण्यासी, नमस्कार माझा श्री उमाकांत मूर्ती. सद्गुरु अप्पा महाराज की जय. परमपूजनीय माता सौभाग्यवती ब्रह्मीभूत प्रेमानंदीनाथ महाराज यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं गेल्या वर्षभरात जे अनेक उपक्रम झाले, त्या उत्सवाचा उपक्रमांचा समारोप या आयुतचंडीच्या निमित्ताने होत आहे. आणि या आयुतचंडीच्या निमित्ताने होत असलेल्या या उत्सवाचा एक भाग म्हणून आईसाहेबांच्या चरित्राचं चिंतन आपण गेली 5 दिवस करत आहोत. आजचा 6वा दिवस. गुरुपरंपरेला सगळ्यांना आपण वंदन केलंय. परंपरेतील परमपूजनीय श्री यज्ञेश्वर गुरुजी या ठिकाणी आहेत, त्यांनाही वंदन करतो. आणि आजच्या चरित्र चिंतनाला आपण सुरुवात करूयात. आपण सुरुवातीपासून चिंतनाचा जो भाग समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात आरंभी एक विषय वेगळ्या पद्धतीने सगळ्यांच्या समोर चिंतनातून जो आला तो ठेवण्याचा प्रयत्न केला की आपल्या स्वामींच्या आईसाहेबांच्या माध्यमातून परमपूजनीय सद्गुरु सिद्धनाथ महाराजांच्या मार्गदर्शनानं आरंभ झालेल्या या गुरुपरंपरेची निर्मिती किंवा त्याचं कार्यप्रणाली या भूतलावरती सुरू का झाली. भगवान श्री दत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार परमपूजनीय सद्गुरु सिद्धनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सांप्रत काळामध्ये संसार अगदी पूर्ण जबाबदाऱ्या संपन्न करून अतिशय उत्तम
उत्तम उच्च दर्जाच्या अशा परमार्थाची साध्यता आपल्याला करता येऊ शकते, संसारातून परमार्थ साध्य करता येऊ शकतो, याचा आदर्श प्रस्थापित करण्याकरिता ही गुरुपरंपरा आरंभली गेली. आपण अनेक जण गुरुपरंपरेशी जोडलेले व्यवहारातही अनेक परंपरा आहेत. अनेक जण वेगवेगळ्या परंपरांशी निगडीत असतात, जोडलेले असतात. आपण सगळेजण सद्गुरूंशी आपली नाळ का जोडतो? सद्गुरू परंपरा आपण का हवीशी आहे म्हणतो? सर्वांना आपल्याला या आपल्या इहलोकातील, आपल्या जीवनातील, आपल्या जन्माला आल्यानंतर या मनुष्य देहातील सर्वोत्तम आनंद, सर्वोत्तम स्थिती प्राप्त करायची असते. जिथं आपण आहोत त्याच्या पुढची स्थिती प्रत्येकाला हवी असते. मी कुठलंही कार्य करीन ते कायमस्वरूपी राहील अशी अपेक्षा प्रत्येकाला असते की काहीतरी असं व्हावं की जे अधिक काळ टिकावं. मला भरपूर ज्ञान असावं अशीही प्रत्येकाला एक इच्छा असते. आणि आनंद समाधान असावं अशीही प्रत्येकाला इच्छा असते. कायम असणं सत, ज्ञानाची अपेक्षा असणं चित, आणि कायम समाधान आनंदी असणं हा आनंदाचा भाग. असा सच्चिदानंदाचा प्रवास आपण सगळेजण करत असतो. आपल्या सगळ्यांना काही ना काही हवंय या दृष्टीने आपण प्रवास करतो. आणि या प्रवासात सर्वोत्तम सच्चिदानंदाच्या सर्वोत्तम पदापर्यंत जर आपल्याला कोणी नेऊ शकत असेल तर ते आपले सद्गुरू असतात. आणि या अनुषंगाने सद्गुरूंचं मार्गदर्शन अनेक जण आपण वेगवेगळ्या परंपरेत घेत असतो. आपण या ठिकाणी आपल्या गुरुपरंपरेचं चिंतन करतोय. स्वामींनी बालपणीच अनेक प्रकारच्या साधना केल्या, त्यांच्याकडनं सद्गुरूंनी त्या करवून घेतल्या. विवाहानंतर अनेक खडतर अशा तपश्चर्येचा भाग त्यांनी साध्य केला. हे सगळं करताना काय अपेक्षित होतं? आत्ता आधी आपण चर्चा केली तशी सच्चिदानंद स्वरूपापर्यंत त्यांचा प्रवास अपेक्षित होता. तो सर्व त्यांना प्राप्त झाला. त्यांना प्राप्त झाल्यावर त्यांनी तो त्यांच्यापुरता सीमित ठेवला नाही. धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशा पद्धतीनं जे 4 पुरुषार्थ आहेत ते संपूर्णतः स्वामींनी प्राप्त केले, आईसाहेबांनी प्राप्त केले. पण त्यातनं प्राप्त झालेला सच्चिदानंदाचा मेवा त्यांनी स्वतःपुरता ठेवला नाही, तर तो संपूर्ण जगाकरता खुला केला. आपल्यासाठी तो त्यांनी खुला केला. या पद्धतीनं 5वा पुरुषार्थ आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. भक्ती परंपरा उभी करणं, भक्तांची परंपरा उभी करणं, भक्तांना मार्गदर्शन करणं हा सगळ्या संतांनी अवलंबिलेला पुढचा पुरुषार्थच आहे. आणि त्या पुरुषार्थाचा अवलंब करताना स्वामींच्या शिष्यांपैकी सर्वोत्तम परमार्थाची स्थिती प्राप्त झालेलं जर कुठले शिष्य असतील, जर कुठली शिष्य असेल तर त्या म्हणजे परमपूजनीय आईसाहेब. स्वामींना हट्ट करून, स्वामींच्या मागं लागून त्यांनी प्रत्येक अनुष्ठानात तर त्या होत्याच, पण सर्वोत्तम म्हणवल्या जाणाऱ्या अशा निर्विकल्प समाधीपर्यंतचा पूर्ण प्रवास आईसाहेबांनी महाराजांच्या आशीर्वादानं, महाराजांच्या मार्गदर्शनानं पूर्णत्वानं अशी गुरुकृपा प्राप्त केली. आईसाहेबांचं एक वैराग्य भिक्षा असं आपण भजन त्यांनी रचलेला एक अभंग, प्रासादिक वाङ्मयाबद्दल कालच आपण चर्चा केली, त्याविषयी आपण चिंतन केलं होतं. आई मी आले तुझ्या द्वारी ज्ञान वैराग्य भिक्षा घाली. त्यामध्ये आईसाहेब भगवती जगदंबेला वेगवेगळ्या पद्धतीने भिक्षा मागतायत. मला ज्ञान दे, वैराग्य दे. त्यागाची झोळी पसरलेली आहे, त्या ठिकाणी ज्ञान वैराग्याची भिक्षा दे. पण त्या ठिकाणी कुंडलिनी शक्ती हलवोनी षटचक्राचे भेदन करी हे म्हणताना मात्र आई भगवतीच्या ऐवजी त्या ठिकाणी सद्गुरू राया कृपा करोनी
कुंडलिनी शक्ती हालवणी षटचक्राचे भेदन करी. सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय त्या स्थितीचा अनुभव येत नाही. तुमच्या आराध्य देवतेच्या माध्यमातून तुम्ही ती स्थिती प्राप्त जरी केली तरी अंतिम स्थितीपर्यंत जाण्यासाठी कृपा होण्याकरता आपल्याला सद्गुरूंच्याच शरणाला जावं लागतं. शरणागत मुद्रा पत्करावी लागते. आणि त्या पद्धतीने आईसाहेबांच्या चरित्रामध्ये आपण त्या ठिकाणी आत्तापर्यंत प्रवास पूर्ण चिंतनात आपण बघितलेला आहे. काही नको मज आई ध्यास तुझा आई ठेवी ध्यान तंद्रालय लावी अंबाबाई, असं एक पद आईसाहेबांचं. नको टाकू मायापाशी भुलवू नको प्रपंचासी उडवी काम क्रोधासी दग्ध करी तू भ्रमासी शांती चित्ता मज देई. माया मोह कुठलीही गोष्ट नको म्हणतात आईसाहेब. नाती गोती माझं तुझं आपल्या सगळ्यांचं काय होतं, कोणीही काही आपण व्यवहारामध्ये जगताना मला कोणी काही दिलं किंवा नाही दिलं, कोणाकडनं काही मिळालं किंवा नाही मिळालं, या प्रत्येक गोष्टीतनं आपण त्या विषयाला धरून ठेवतो, त्या विषयाच्या चिंतनात अडकून बसतो. मिळालं तर आनंद होऊन छान मिळालं अजून छान मिळेल यासाठी पुन्हा त्याच विषयात अडकतो. नाही मिळालं तर नाही मिळालं म्हणून पुन्हा त्याच विषयाच्या आपण संलग्नता आपली ठेवतो. बुद्धीच्या मनाच्या स्तरावर आपण त्या विषयात नकळतपणे गुंतत जातो. म्हणून माया मोहामध्ये मला अडकवू नको अंबाबाईला अशी प्रार्थना आईसाहेब करतात. प्रपंचामध्ये भुलवू नको, काम क्रोधाला उडवून टाक म्हणजे कामक्रोध माझ्यापाशी ठेवू नकोस. दग्ध करी तू भ्रमासी. आपण परवा दिवशी चिंतनात हाही मुद्दा एक स्पर्श केला होता की व्यावहारिक सत्ता, काल्पनिक सत्ता आणि आध्यात्मिक सत्ता अशा 3 सत्तेमध्ये आपण सर्व जीव प्रवास करत असतो. प्रत्येक गोष्टीच्या मागं व्यवहारामध्ये काहीतरी त्याचा संदर्भ असतो, कल्पनेमध्ये आपण त्याचा काहीतरी विचार केलेला असतो आणि आध्यात्मिक असा त्याच्या मागेही काहीतरी गर्भितार्थ लपलेला असतो. तर अशा कल्पना जगतामध्ये आपण बऱ्याचदा रमत असतो. मुळामध्ये आपल्याला आईसाहेबांच्या चरित्रात आपण या ठिकाणी आता आलेलो आहोत की आईसाहेबांना महाराजांच्या कृपेनं मृतदीक्षा संस्कार झालेला आहे. आईसाहेबांना त्यानंतर यज्ञोपवीत धारण झालेलं आहे. आईसाहेबांनी सप्तशती या पवित्र ग्रंथाचे 1,00,000 पाठ पूर्ण केलेले आहेत आणि तरीही आईसाहेब अशा पद्धतीने शरणागत स्थिती मागतात. ती केवळ वैयक्तिक त्यांच्या जीवाशी निगडीत अशा अर्थाने नाही आहे, तर देहात असताना देहात असेपर्यंत आपल्या समोर आपण त्रिगुणांच्याच निमित्ताने निर्माण झालेलो असतो. आपलं योगपीठासन स्तोत्रात स्वामी सांगतायत की त्रिगुणातूनच हे सगळं निर्माण झालंय आणि त्रिगुणातच हे सगळं परत मिसळून ही सृष्टी लयाला जाणार आहे. तर या गुणांच्या माध्यमातून जे काही निर्माण होतंय त्याच्याशी मला निगडीत राहायला नको आहे हे आईसाहेब सांगतायत. शांती चित्ता मज देई. एक प्रकारे त्रिगुणातीत अशी अवस्था आईसाहेब मागतायत. जे भिक्षा होती त्या भिक्षेच्या वैराग्य भिक्षा रमा विनवी आई लागोनी त्रिगुणातीत करी भवानी. आईसाहेब या ठिकाणी काय सांगतात, तिन्ही गुणांच्या पलीकडची स्थिती दे. सत्व रज आणि तम हे 3 गुण जे आहेत त्याच्या निमित्ताने आपण आहोत. आपण सत्कर्म करतो, त्यातनं देखील चांगलं पुण्यकर्म केलं असं आपल्याला निश्चितपणे प्राप्त होतं. आईसाहेबांनी अनेक प्रकारची पुण्यकर्म केली. लक्षचंडी यागामध्ये आज आपण इथं जसं अनुभवतो तसं कुंकुमार्चन केलंय, कुमारिका पूजन केलंय, सुवासिनी पूजन केलंय, ब्रह्मवृंदांचं पूजन केलंय, अनेक प्रकारचे सत्कर्म केलेत. पण यातनं निर्माण झालेला सत्वगुण हा देखील आपल्याला कुठंतरी अडकायला भाग पडतो असं वेदांत शास्त्र सांगतं. आता त्याच्याही पलीकडे जाण्याची स्थिती आईसाहेबांना हवी आहे. म्हणून त्रिगुणातीत अशी अवस्था आईसाहेब मागतायत. कल्पनेमध्ये सुद्धा नको म्हणतात कुठल्या गोष्टी. सगुणाच्या पलीकडची निर्गुणाची स्थितीचा अनुभव आईसाहेबांना घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे. येऊन बैसले द्वारासी आई तुझ्याच चरणासी मागणे एक आहे तुझसी लक्ष लावी चरणासी माझा तुझा हा मीपणा उडवी अंबाबाई.
आईसाहेब आता या स्थितीला आई अंबाबाईला विनंती करतायत की मी तूपणाची झाली बोलवणं. आता दत्त महाराजांच्या आरतीत संत एकनाथ महाराज जे सांगतात तीच विनंती आई साहेब या ठिकाणी अंबाबाईला करतायत की माझा तुझा हा मीपणा उडवून टाक. मी तूपणाची झाली, मी आणि तू वेगळे आहोत ही भूमिका माझ्या डोक्यातनं आई काढून टाक. सद्गुरु राया तुम्हासी विनंती एक चरणासी हलवा मूलाधारासी भेद न करा चक्रासी स्वानंद साम्राज्य देई. आई अंबाबाई काही नको मजाई, दुसरं काहीच नकोय, स्वानंद साम्राज्य दे. या देहाच्या पलीकडच्या अशा निर्गुण स्थितीमध्ये मला ब्रह्मस्थितीमध्ये ब्रह्मानंदामध्ये कायम ठेव अशी विनंती आईसाहेब या भजनामध्ये या पदामध्ये करतायत. जीवा शिवाची भेटी करोनी चिन्मय काया होऊनी आनंदी आनंदात मिळवणी सोहम शब्दा बोलोनी रमा आनंदात राही. सोहम मी कोण आहे, कोहम सोहम. योगपीठासन स्तोत्रात सुद्धा स्वामी सांगतात 2 अक्षरे अखंड घ्यावी सोहम सोहम म्हणून या. वारंवार सोहम शब्दाचा उच्चार करतायत. कोहम सोहम मी कोण आहे, मी भगवत स्वरूप असलेला सर्व व्यापी असा जो परमात्मा आहे त्या आत्म्याचं स्वरूप म्हणजे मी आहे. आणि हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर त्या सोहम पदाची प्राप्ती सद्गुरु कृपेशिवाय होत नाही. आणि त्या कृपेची अपेक्षा आईसाहेब या ठिकाणी करतायत. स्वामींना ही स्थिती प्राप्त नव्हती का? ती खूप पूर्वी प्राप्त झाली होती. सद्गुरूंचा अनुग्रह झाला त्या क्षणाला किंवा त्या स्थितीला स्वामींनी प्राप्त करून घेतलं होतं. अनेकदा स्वामी त्या निर्विकल्प स्थितीमध्ये जायचे. आपल्यापैकी अनेकांनी त्या स्थितीला प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. अनेक गुरुबंधू ज्येष्ठ श्रेष्ठ भक्त या ठिकाणी आहेत की ज्यांनी स्वामींना त्या स्थितीत पाहिलेलं आहे. योगपीठासन स्तोत्राच्या काही ओव्या की ज्या आजच्या आई साहेबांच्या चरित्राच्या चिंतनाला उपयुक्त आहेत त्यांचं चिंतन थोडंसं आपल्या समोर ठेवतो आणि मुख्य चरित्राला त्यानंतर कथा भागाला आपल्या समोर आणतो. योगपीठासन स्तोत्रामध्ये आई अंबाबाईला विनंती करून तिचं सगुण दर्शन झालंय महाराजांना. त्यानंतर आई साहेबांनी आशीर्वाद दिला हे स्थळ क्षेत्र होईल, सोनईच्या तीर्थक्षेत्रामध्ये मी राहणार आहे, त्या ठिकाणी सगळ्यांना काय अनुभव येऊ शकतो हा सगळा आशीर्वाद आई अंबाबाईने त्या ठिकाणी दिलेला आहे. अशा स्थितीमध्ये सगुण साक्षात्कार हाची झाला. 42व्या ओळीपासून पुढे महाराज काय सांगतायत तो मुद्दा आई साहेबांच्या चरित्राच्या चिंतनाला पूरक आहे. सगुण साक्षात्कार हाची झाला ऐसा मनी मानला तोची ध्यानी ठेविला सर्व काळ. सगुण साक्षात्कार झालाय त्या क्षणाला अंबाबाईने दर्शन दिलंय. पण म्हणून देह तर संपत नाहीये, पुढे तर आपल्याला आपलं कार्य चालू ठेवायचंय. ते आता कसं ठेवायचंय ते महाराज जणू काही ते स्वतःचा अनुभव आपल्या समोर मांडतायत. आईने काय सांगितले ते पुनरपी मनी आठवले तैसे वागावे आता भले तरीच सार्थक देहाचे. आईने काय सांगितलंय ते मी आता आठवतोय आणि तसंच मी वागणार आहे. 4 अक्षरे तू जपावे जगदंब जगदंब ऐसे म्हणावे 2 अक्षरे अखंड घ्यावे सोहम सोहम म्हणून या. प्रत्येक श्वासागणिक सोहम सोहम अखंडित असं आपल्याकडनं व्हावं. भगवंताच्या स्वरूपाची आठवण आपण स्वतः ठेवावी आणि वैखरीने मुखातनं जर कधी काही बोलायचं असेल तर केवळ जगदंब जगदंब एवढंच सातत्याने म्हणावं. आणि हे केल्याने काय साध्य होणार आहे? सर्व स्वरूपाची कल्पना एकची करावी जाणं त्यातची पाहाव्या आईच्या खुणा. हे जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा भगवंताच्या पुरुष या स्वरूपाला, शिव या स्वरूपाला, परमात्मा परब्रह्म या स्वरूपाला, निर्गुण अशा स्वरूपाला सगुणात व्यक्त होताना जी शक्ती निर्माण झाली, जी प्रकृती निर्माण झाली, त्या प्रकृतीचीच आपण सगळी स्वरूप आहोत. भगवतीपासूनच ही सृष्टी निर्माण झाली आहे. त्या सृष्टीला वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या समोर दिसणारी प्रत्येक गोष्ट ही भगवतीमय आहे, प्रकृतीमय आहे, हे स्वामींना या ठिकाणी सांगायचंय. आणि ती स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून महाराज म्हणतात सर्व स्वरूपाची कल्पना एकची करावी जाणा
त्यातची पाहाव्या आईच्या खुणा सर्व काळ. आई कुठं आहे, कुठं नाही असं नाहीये, सर्वत्र आहे. आणि हे बघण्यासाठी आपल्याला स्वामी अखंड असा सोहम सोहम जप आणि जगदंब जगदंब नामात रममाण व्हायला सांगतायत. आई नटली जगदंतरी ब्रह्मस्वरूपी हीच खरी, भेद न उरला अंतरी अद्वैत रूपे राहावे. आई जगदंबा ही ब्रह्मरूपातच आहे, तिच्यात आणि ब्रह्मस्वरूपात काही भेद नाहीये, ती ब्रह्मस्वरूपातच आहे. ब्रह्म ब्रह्म हीच शक्ती, असंच स्वामींनी एका भजनात आई अंबाबाईचं वर्णन केलेलं आहे. मग जगामध्ये राहून काय करायचंय, जगी राहुनी पाहता अद्वैत रूप, तोच मानावा आत्मसाक्षात्कार देख, विदेह स्थिती हेची होत क्षणाक्षणा माझी पहा. स्वामी कुठल्याही बाह्य इंद्रियांच्या स्तरावर झालेल्या अनुभवाला दृष्टांताला सर्वस्व मानत नाहीयेत. इंद्रियांच्या स्तरावर आपल्याला जो अनुभव येतो तो तात्कालिक असतो. मला छान वाटलं, मला दृष्टांत झाला, मला दर्शन दिलं, या स्थितीमध्ये स्वामी तो सात्विक भाव जागृत करणारा एक उत्तम दाखला दृष्टांत आहे असं म्हणून तो बाजूला ठेवतायत. आत्मसाक्षात्काराची व्याख्या स्वामी या ठिकाणी देत आहेत. जगी राहुनी पाहता अद्वैत रूप, सगळ्यांच्या ठिकाणी अद्वैताचा अनुभव आपल्याला ज्या पद्धतीने येऊ शकतो ती स्थिती म्हणजे आत्मसाक्षात्कार. विदेह स्थिती हेची होता क्षणाक्षणा माझी पहा. ऐसे आईचे बोल ते न व्हावे कदापि फोल, त्यांच्या वाक्याशी सदाडोल म्हणून कळकळ लागली. त्या ठिकाणी अंबाबाईलाच ते विनंती करतात, तुझी तुची करून घ्यावी सेवा, जीवाला हेची वळण लावा. आणि असं म्हणून आईची सेवा सातत्याने करून, आईचं नामस्मरण सातत्याने करून, विदेह स्थितीमध्ये सातत्याने राहण्यासाठी महाराज कायम जगदंब जगदंब हे नामस्मरण करायचे. सुरुवातीला माते तुझे ध्यान हा जसा श्लोक आपण म्हणतो तसा जगदंब जगदंब ऐसे म्हणावे, देहातीत होऊन जावे, स्वानंद साम्राज्य भोगावे, समाधी स्थिती, हाही स्वामींचा ध्यानाचा श्लोक आरंभाला स्वामी म्हणायचे. आणि ती त्यांची वैयक्तिक अनुभूती आहे, ती त्यांची स्थिती आहे की जगदंब जगदंब ऐसे म्हणावे, देहातीत होऊन जावे. देहाच्या अतीत, देहामधला जे आपले अनुभव आहेत, जे आपले इंद्रियांतनं येणारे अनुभव आहेत, त्याच्या पलीकडच्या देहातीत अशा स्थितीमध्ये आपण जावं. केवळ जगदंब म्हणता लागली समाधी, अशी स्वामींची जी स्थिती होती त्या स्थितीचा ध्यास आता आई साहेबांना लागला होता. आई साहेबांना प्रपंच सगळा त्यांनी पूर्ण केला होता. सगळी प्रपंचामध्ये राहून साधना देखील त्यांनी प्राप्त केलेली होती. आणि त्या निमित्ताने जो 8वा अध्याय आहे परिमामृत साधना नावाच्या आईसाहेबांच्या चरित्राचा, त्याचं चिंतन आईसाहेबांच्या चरित्राच्या निमित्ताने आज आत्ता इथं आपण करणार आहोत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री रेणुकायै नमः, श्री गुरुभ्यो नमः. मूलाधारासी असे ज्याचा वास, स्मरावे आता तया गजाननास, तेथेच वंदावे भगवती कुंडलिनीस, कृपा करावी उभयता आपण. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला श्री गणेश आणि श्री शारदा यांचं स्मरण आपण करतो. पण या ठिकाणी गणपती बाप्पाचं स्मरण केवळ नावाने नाही तर त्यांच्या स्थानाने आपण करतोय. कारण मूलाधाराशी स्थित असलेल्या श्री गणेशाला, मूलाधारो स्थितोसी नित्यम आपण म्हणतो ना अथर्व शीर्षामध्ये, तर मूलाधार चक्राचा अधिकारी देवता कोणती आहे तर ती गणपती बाप्पा श्री गजानन, त्यांना वंदन या ठिकाणी आपण अध्यायाच्या सुरुवातीला करतोय. कारण आई साहेबांच्या त्या मूलाधार चक्राच्या भेदनाची अनुभूती या अध्यायामध्ये आपल्याला येणार आहे. तेथेच वंदावे भगवती कुंडलिनीस. ज्ञानेश्वरांच्या वर्णनानुसार आई भगवतीलाच ते कुंडलिनी शक्ती म्हणतात. आणि त्या कुंडलिनी शक्तीच्या रूपात असलेल्या आई जगदंबेला आपण या अध्यायाच्या आरंभाला वंदन करतोय. कृपा करावी उभयता आपण. सद्गुरूंचे स्मरण करावे आता, पुढील चरित्री वाटे कठीणता, मार्ग द्यावा आपण त्वरिता, कथनाचे कार्य करून घ्यावे. खरं तर जी गोष्ट इंद्रियांच्या पलीकडची आहे ती शब्दांमध्ये मांडणं कठीण असतं. आणि
जरी अवघड असलं तरी ते मांडावं लागतं, कारण जोपर्यंत ते आपण व्यक्त करत नाही तोपर्यंत त्याचा गर्भितार्थ पोहोचण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. पण हे कठीण कार्य केवळ आपण म्हटलं आणि आपण लिहिलं आणि काहीतरी सांगितलं असं ते सोपं नाही. त्यासाठी सद्गुरूंची कृपा व्हावी लागते. म्हणून सद्गुरूंना विनंती आपण या ठिकाणी करतो आहोत की सद्गुरूंचं स्मरण करतोय. पुढील चरित्र भागाचं पूर्णत्व त्यांच्या कृपेशिवाय होणार नाहीये. प्रेमानंदी आई स्वामींची शरण, निर्गुणाची ओढ हेची कारण, विनवुनी धरी दृढ चरण, द्रवले सद्गुरू पाहुनी शिष्य भाव. अनेक वर्षांपासून या ठिकाणी येणारे, कदाचित समोर असलेले धोंडीबा, त्या ठिकाणी सेवेला ते नेहमी असतात. त्यांनी कालच परवा दिवशी मला हाच अनुभव सांगितला की आईसाहेब अशा फारशा, ते खूप लहान होते त्यावेळेला, आईसाहेबांना जवळ बसल्यावरती कधी त्यांनी काही मागितलेलं किंवा सांगितलेलं पाहिलं नव्हतं. पण आईसाहेब महाराजांनी सगळं प्राप्त करून घेतलं. मला प्राप्त करायला हवंय पण आता त्यांच्याकडं मी मागणी करतेय पण अजून मिळत नाहीये, अशी खंत त्यांच्यासमोर सहज बोलता बोलता केली. आणि ते काहीतरी बोलतायत हे स्वामींनी पाहिलं आणि स्वामींनी नंतर जवळ बोलवून त्यांना विचारलं, काय म्हणाला रे आईसाहेब? तेव्हा हा मुद्दा जेव्हा त्यांनी सांगितला तोच भाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय की आईसाहेबांची जी आतली तळमळ होती ती आता शिगेला पोहोचलेली होती. नाशिकच्या कुंभमेळ्यातून आल्यानंतर सद्गुरू सिद्धनाथांचं रथसप्तमीच्या पर्व काळावर बालाजी मंदिरात स्वामींना जे दर्शन झालं त्यावेळेला सद्गुरूंच्या कृपेची जी तळमळ, सद्गुरूंच्या प्राप्तीची जी तळमळ स्वामींची निर्माण झाली होती ती या ठिकाणी आईसाहेबांची आता निर्माण झाली आहे की त्या स्थितीचा अनुभव मला हवाच आहे. परमार्थाची परमोच्च स्थिती मला गाठायचीच आहे. आणि या पद्धतीनं स्वामींनी पुढे काय कृपा केली, सद्गुरू सिद्धनाथ महाराजांनी काय मार्ग सांगितला तो चरित्रामध्ये आपण पाहतोय. संचार रूपे सद्गुरू सांगते जाहले, आई साहेबांनी समोर बैसुनी ऐकले, उभयतांचे सद्गुरूंनी कौतुक केले, मागील आठवून पुढील मार्ग सांगते जाहले. स्वामींना समाधी स्थितीची प्राप्ती वारंवार व्हायची, अनेकदा व्हायची. तशी स्थिती निर्माण झाली की सद्गुरूंचा संचार व्हायचा. सद्गुरू सिद्धनाथ महाराज स्वामींच्या मुखातून मार्गदर्शन करायचे. आणि या वेळेला आईसाहेबांची ती स्थिती पाहून आईसाहेबांनी वंदन मनोमन केल्यावरती सद्गुरू सिद्धनाथ महाराज त्या ठिकाणी संचार अवस्थेमध्ये स्वामींच्या मुखातून मार्गदर्शन करते जाहले. सद्गुरू सिद्धनाथ महाराजांचं मार्गदर्शन पुढच्या ओव्यांमध्ये आपल्या समोर आहे. रमा तू आली जोशी कुळात, उभयतांचे होते तैसे संचित, गुरुकृपाच होती तुमच्या भाग्यात, सप्तपदीतून मार्ग आरंभला असे. अगदी अधिकारवाणीनं सद्गुरू सिद्धनाथ महाराज पूर्वाश्रमीच्या नावानं आईसाहेबांना हाका मारत होते की रमा तू आलीस या जोशी कुळात, तुमच्या दोघांचं तसं संचितच होतं. ही परंपरा या पद्धतीनं निर्माण व्हावी ही तर ईश्वरी लीला आहे. त्या लीलेचा एक भाग म्हणून तुमच्या संचितानुसार तुम्ही या ठिकाणी एकत्र आलात. गुरुकृपा तुमच्या भाग्यात होती. प्रारब्धाच्या सगळ्या गोष्टी गुरुकृपेने तुम्ही खोडून काढल्या. सप्तपदीतून तुमचा मार्ग आरंभ झाला. आईसाहेबांचं खरं चरित्र सप्तपदीपासूनच सुरू झालं. विवाह बंधनात त्या अडकल्या आणि त्यानंतर 1941 ते 1978 याच कालावधीत आईसाहेबांचं सगळं परमार्थाचा मार्ग पूर्णपणे त्यांनी प्राप्त केला. हा प्रवास कसा झाला त्याची एक आठवण सद्गुरू सिद्धनाथ महाराज या ठिकाणी सांगतात. शुभेच्छा सुविचारणा अन तनुमानसा, सत्वापत्ती असंसक्ती घेतले अभ्यासा, पुढील मार्गाचा धरला से ध्यासा, पदार्था भाविनी तुर्यगा यातून आता जाणे असे, सद्गुरु सांगती सप्त भूमिका जाण, यानुसारच जाहले तुमचे आचरण, पुढील मार्गाचे जाणावे शास्त्र प्रमाण, निर्विकल्प दीक्षा करण्या योजना करावी पहा. साक्षात्कार अनुभवला करिता ध्यान, तयात शिल्लक त्रिपुटी ज्ञेय ज्ञाता ज्ञान, त्रिपुटीचा लय पदार्था भाविनी जाण, यानुसार येईल अनुभूती ऐसे जाणावे. सद्गुरू सिद्धनाथ महाराजांनी हे जे मार्गदर्शन केलं, ही जी आज्ञा केली
त्या आज्ञेसंदर्भामध्ये स्वामींच्या देवी गीता या ग्रंथामध्ये आपल्याला या सप्त भूमिकांचा उल्लेख आढळतो. एखाद्या व्यक्तीचा परमार्थातला प्रवास जर का आपल्याला बघायचा असेल तर त्या व्यक्तीला वैराग्याची इच्छा निर्माण होणं, वैराग्याचं उत्पत्ती त्याच्या मनाच्या स्थितीमध्ये होणं ही पहिली पायरी. प्रपंचातून किंवा व्यवहाराच्या स्तरावरून परमार्थाच्या परमोच्च स्थितीपर्यंतचा जो अनुभव आहे त्या प्रवासाचं जर का आपण विभाजन केलं तर त्याच्या 7 पायऱ्या त्या ठिकाणी सद्गुरूंनी वर्णन केल्या. त्याला सप्त भूमिका असं म्हणतात. त्यातली पहिली भूमिका आहे शुभेच्छा, वैराग्याची निर्मिती. त्यानंतर विचारणा, ज्ञानवान लोकांना शरण जाणं, काहीतरी शंका आपल्या मनात ज्या निर्माण होत असतात त्यांचं निरसन करणं ही दुसरी पायरी. शास्त्र वचनानुसार बुद्धी स्थिर करणं, तनुमानसा, शरीर आणि मन एकरूप होणं, बुद्धीमध्ये ती गोष्ट ठसणं, आत्मबोध हा ठसवावा असं योगपीठासन स्तोत्रात स्वामी जे म्हणतात तो भाव या ठिकाणी तनुमानसा, की मी वैराग्य, मला या संसारातल्या गोष्टी नको वाटतायत, मला परमार्थ हवाय, त्यासाठी मी सद्गुरूंना संतांना शरण जाणं आणि त्यांनी सांगितलेल्या वचनांना बुद्धीमध्ये स्थिर करणं, अशा 3 पायऱ्या. सत्वापत्ती, सगळ्या वस्तूंमध्ये अखंडता अनुभवता येणं किंवा त्या दृष्टीनं चिंतन सुरू करणं. सर्व रूपे जगदंब राधा कृष्ण हर गोविंद, किंवा सर्व स्वरूपाची कल्पना एकची करावी जाणं, या पद्धतीनं सगळीकडं एकरूपता पाहणं, याला सत्वापत्ती ही 4थी भूमिका. 5वी असंसक्ती, सत्यत्वाचा अनुभव, अंतर्मुख वृत्ती. या सर्व रूपे जगदंब किंवा सर्वांच्या ठाई असलेल्या भगवंताला शब्दांमध्ये फक्त न पाहता प्रत्यक्ष आत्मानुभूती त्याची येणं ही असंसक्ती. इथपर्यंतचा प्रवास आईसाहेबांचा पूर्ण झालेला आहे आणि आता पदार्थ भावनी आणि तुर्यगा या स्थितीत आता तुम्हाला पुढच्या टप्प्यात जायचं आहे हे सद्गुरू सिद्धनाथ महाराजांनी सांगितलं. आता एवढं सगळं प्राप्त केल्यावर शिल्लक काय राहतं ते स्वामींनी सद्गुरूंनी या ठिकाणी सांगितलंय. त्रिपुटी ज्ञेय ज्ञाता ज्ञान, त्रिपुटीचा लय पदार्था भाविनी जाण. मी ध्यान करतो आहे किंवा करते आहे, कशाचं तरी ध्यान करतो आहे आणि ध्यानामध्ये मला भगवंताच्या परमोच्च स्थितीचा, आनंदाचा, परमात्म स्वरूपाचा अनुभव येतो आहे. ही स्थिती म्हणजे सविकल्प समाधी. त्या ठिकाणी आपल्याला त्रिपुटी शिल्लक असते. मी शिल्लक आहे, ध्यान करणारी समोरची माझी इष्टदेवता शिल्लक आहे आणि ध्यानाची प्रक्रिया शिल्लक आहे. पण त्याच्याही पलीकडे जाण्याची आता निर्विकल्पाची स्थिती आई साहेबांना आता सद्गुरूंच्या कृपेनं मिळणार आहे. त्या त्रिपुटीचं पूर्ण विसर्जन होणार आहे. मितूपणाची बोळवण आता होणार आहे. शरीर देह नावाची कुठलीही गोष्ट नाही. जीव आणि शिव आता एकरूप होणार आहे. ते सद्गुरू या ठिकाणी सांगतायत की तयात शिल्लक त्रिपुटी ज्ञेय ज्ञाता ज्ञान, त्रिपुटीचा लय पदार्थ भाविनी जाण, यानुसार येईल अनुभूती ऐसे जाणावे पहा. सद्गुरूंनी हे सांगितल्यावर आई साहेबांना आता अतिशय भरून आलं. त्यांचा बांध फुटला. ऐसे सांगता गुरुराया प्रत्यक्षा, आईची संपली आता प्रतीक्षा, पावली माऊली गुरुकृपा कटाक्षा, सद्गुरूंचे चरणी मस्तक ठेवी आई. अतिशय मनोभावे आईने त्या ठिकाणी सद्गुरूंच्या चरणी मस्तक ठेवलंय आणि अतिशय अंतःकरणातनं प्रासादिक अशा पद्धतीनं आई साहेबांच्या मुखातून सद्गुरू सिद्धनाथ महाराजांची आरती प्रगट झाली आहे. जय जय गुरुराया सिद्धनाथा, आरपेली तुझही काया, जय जय गुरुराया. आई साहेबांनी सद्गुरूंची आरती केली आहे. प्रत्यक्ष सद्गुरू त्या ठिकाणी त्यांना स्वामींच्या स्वरूपामधनं मार्गदर्शन करतायत आणि मार्गदर्शन झाल्यावरती प्रत्यक्ष सिद्धनाथ महाराजांची आरती आई साहेबांनी केली आहे.
भ्रमण तुमचे हो जागोजागी, आकाश मार्गी फिरोनी आनंद दिधाला हो अवनी, शरण तुझ्या चरणी, तुमच्या चरणी, शरण तुम्हा झणी. या ठिकाणी आईसाहेब आरती करतायत. सद्गुरू सिद्धनाथ महाराजांचं ते आधी वर्णन करतायत की जागोजागी तुमचं भ्रमण आहे, आकाश मार्गाने तुमचं गमन आहे. या अवनीवरती, या पृथ्वीवरती केवळ आनंद देण्याचं कार्य तुम्ही करताय. तुम्हाला मी शरण आलेली आहे. प्रसाद देऊन या भक्तासी, तोषवी या मनासी, हस्त ठेवून या मस्तकी, विदेह स्थिती देसी. आता या मस्तकावरती हस्त ठेवून, या माझ्या मस्तकावरती हात ठेवून मला विदेह स्थितीचा अनुभव आपण द्या, असं आईसाहेब त्या ठिकाणी सद्गुरू सिद्धनाथ महाराजांना विनवणी करतायत. मागणे एक आहे चरणांसी, स्वरूपा चिन्मय देसी, रमा शरण तुम्हासी, मुक्त करा देहासी, जय जय गुरुराया सिद्धनाथा. सद्गुरू सिद्धनाथ महाराजांना आईसाहेब विनंती करतायत की आता या स्वरूपाला चिन्मय स्थिती प्राप्त करून द्या. चिन्मय असा हा चिन्मय देह म्हणजे काय, त्याचं चिंतन अधिक व्यापकपणे समाधीचा प्रसंग ज्या वेळेला उद्या चिंतनात आपल्याला घ्यायचा आहे त्यावेळेला त्या शब्दाचं विश्लेषण अधिक व्यापकपणे, अधिक महत्त्वाच्या अधोरेखित पद्धतीने आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. सिद्धनाथा जय जय गुरुराया, अर्पिली तुझ ही काया, असं म्हणत आई लागली सद्गुरूंसी भजाया, मंगल आरती केली पाहत ये वेळी. म्हणून सद्गुरु आज्ञा आईसी, जाणून सद्गुरु आज्ञा आईसी, हरिहरानंद स्वामी करी तयारीसी, शिष्य अनेक असती सहाय्यासी, आईचा हट्ट आता पुरवी जाणा. आईसाहेबांचा हट्ट पुरवण्याची आज्ञा सद्गुरू सिद्धनाथ महाराजांनी केली आहे. स्वामींनी त्यानुसार आता तयारी सुरू केली आहे. स्वामींनी तयारी काय काय सुरू केली, ब्रह्मवृंदांना बोलवलंय. सिद्धनाथ महाराजांनी आज्ञा केली म्हटल्यावर आता ते कार्य सिद्धीस जाणार याबद्दल कुठलीही शंका त्यावेळेला नाहीये. आणि अशा पद्धतीने आता जर का आपल्याला अनुभव येणार आहे, अनुभव घेणार आहे, म्हणून आईसाहेब अतिशय उत्कंठतेनं त्या क्षणाची वाट पाहत आहेत आणि स्वामी त्या तयारीला लागले आहेत. वेगवेगळ्या ब्रह्मवृंदांना त्या ठिकाणी पाचारण केलंय. आईसाहेबांचा हट्ट आता पुरवायचा आहे असं स्वामींनी ठरवलंय. आणि त्यावेळेला काही ब्रह्मवृंद जे त्या ठिकाणी आले त्यातल्या काहींनी ही शंका उपस्थित केली की अशा पद्धतीचा विधी आम्ही कधी ऐकलेला नाहीये, आम्ही कधी पाहिलेला नाहीये आणि केलेला तर त्याहून नाहीये. एखाद्या स्त्रीला अशा पद्धतीचा निर्वाण निर्विकल्प दीक्षा देण्याचा अधिकार आहे का हे आम्हाला माहिती नाहीये. ही शंका ऐकल्यावर निर्विकल्प दीक्षा देण्या जाणं, स्वामींनी केले विप्रांसी निमंत्रण, तयातील काही मागती प्रमाण, ऐसा विधी न केला न ऐकला म्हणत असे. त्यांच्याकडनं स्वामींनी हे जेव्हा ऐकलं त्यावेळेला स्वामींनी काय सांगितलं, स्वामींनी सांगितलं की ही सद्गुरूंनी आज्ञा केलेली आहे, हा सद्गुरूंच्या आज्ञेचा एक प्रकार आहे. आमच्यासाठी सद्गुरूंची आज्ञा म्हणजे वेदवाक्य, ब्रह्मवाक्य. सद्गुरू आज्ञा म्हटल्यानंतर काही शंका आम्ही ठेवत नाही, पण तरीही ते ब्रह्मवृंद त्या ठिकाणी प्रक्रिया करायला पुढे धजत नव्हते. काही आपल्याकडनं अपप्रकार घडायला नको अशी शंका त्यांच्याच मनात होती. स्वामींना असं लक्षात आलं की यांना काहीतरी प्रत्यक्ष दाखला पुरावा दिल्याशिवाय हे काही पुढे जाणार नाहीत. स्वामींनी दाखवून ग्रंथातील आधार, सद्गुरू आज्ञेचा सांगितला प्रकार, सकल ब्रह्मवृंद ऐकून निरुत्तर, स्वामींचे चरण धरती थोरपण जाणून या. प्रत्यक्ष वेदमूर्ती असे परमपूजनीय हरिहरानंदनाथ महाराज हे कोण होते हे त्या वेळेला सगळ्या उपस्थित ब्रह्मवृंदांनी प्रत्यक्ष अनुभवलं. अग्निपुराणातला हा संदर्भ स्वामींनी स्वतः काढून दाखवला. ते वाचलेलं असून देखील त्या विप्रवरांनी स्वामींच्या समोर नतमस्तक झाले, साष्टांग दंडवत घातला
आणि स्वामींना सांगितलं, विनंती केली की आम्हाला क्षमा करा की आम्ही केवळ पाठ करणारे, चिंतन करणारे आम्ही नाही, आम्हाला यातला प्रकार कळत नाही. तुमच्यासारखा अनुभव सिद्ध व्यक्ती असून देखील आम्ही शंका घेतली, त्याबद्दल आम्ही क्षमस्व, त्रिवार क्षमस्व. आणि असं म्हणून स्वामींच्या आज्ञेनुसार आता पुढची प्रक्रिया त्यांनी सुरू केली. स्वामींनी ज्या पद्धतीनं सद्गुरू सिद्धनाथ महाराजांनी आज्ञा केली होती त्यानुसार तो दीक्षेचा संस्काराचा भाग आरंभ केला. आलेले शिष्य मंडळी समोर बसलेली होती, आईसाहेब समोर बसलेल्या होत्या. तो सोहळा कसा झाला त्याचं वर्णन आधी ओव्यांमधनं जाणून घेऊयात आणि मग त्याच्यावर चिंतन समजून घेऊयात. ऐसा रंगला मग सोहळा, स्वर्गीय देवतांचा जमला मेळा, स्वामी स्पर्शती आईचे भाळा, भावावस्थे रंगे आई सहजची. त्यामध्ये योग्य तो संकल्प झाला. ब्रह्मवृंदांच्या हस्ते पूर्वकर्म म्हणून जी पूजा अपेक्षित आहे ती संपन्न झाली. सद्गुरु स्थानावर असलेल्या परमपूजनीय स्वामींनी कुंकवानी आईच्या मस्तकाला स्पर्श केला आणि आई भावावस्थेत रंगून गेल्या. सगुण देहामध्ये असलेल्या मनुष्यांनाच नाही तर देवांना सुद्धा जी स्थिती प्रिय वाटते पण प्राप्त करायला दुर्लभ आहे अशी स्थिती आईसाहेबांना आता प्राप्त झाली आहे. आणि म्हणून तो अनुभव बघायला, ती स्थिती बघायला प्रत्यक्ष देवतांचा, स्वर्गीय देवतांचा मेळा त्या ठिकाणी जमलेला आहे. असा तो सोहळा प्रत्यक्ष अनुभवणारे काही शिष्य आजही या ठिकाणी आहेत. खरोखर धन्य आहेत ते शिष्य ज्यांनी ती स्थिती अनुभवली, ज्यांनी ती स्थिती पाहिली. ज्या वेळेला सद्गुरू सिद्धनाथ महाराजांच्या कृपेने त्या ठिकाणी त्या स्थळामध्ये आईसाहेबांना ती भावावस्था प्राप्त झाली, त्यावेळी उपस्थित अनेक शिष्य सांगतात की आम्हाला सुद्धा भान नसल्यासारखी अनुभूती काही क्षण त्या ठिकाणी आली. आणि ही स्थिती, ही कृपा सद्गुरूंच्या त्या ठिकाणी असण्याची खरोखर एक पावती होती. सद्गुरू त्या ठिकाणी होते, प्रत्यक्ष त्यांची उपस्थिती होती, याचा जणू काही तो दाखला होता. जगदंब नामाचा भोवताली जयघोष, सद्गुरू सिद्धनाथ म्हणती संतोष, सकल उपस्थिता देती आशीष, भावावस्था मिळे सर्वांना सहज. संचार स्थिती स्वामींची ज्या ज्या वेळेला असायची त्या त्या वेळेला ज्यांनी ती स्थिती अनुभवलेली आहे अशा सगळ्यांनी हे ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. प्रत्यक्ष सद्गुरू सिद्धनाथ महाराज सांगायचे, तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात, असे सद्गुरू तुम्हाला लाभलेत, अशी गुरुपरंपरा तुम्हाला लाभली आहे, खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. आणि त्याही दिवशी सद्गुरू सिद्धनाथ म्हणती संतोष, ती स्थिती आईसाहेबांना प्राप्त करून देणं म्हणजे सद्गुरूंनी या परंपरेच्या मार्गक्रमणामध्ये असलेल्या आपल्या सगळ्या शिष्यवर्गांवर केलेली ती कृपा आहे. संसारातून परमार्थाची परमोच्च स्थिती गाठण्याकरता आईसाहेबांनी ही दीक्षा स्वीकारली आणि त्या स्थितीमध्ये, भावावस्थेमध्ये आईसाहेब गेल्या. काही घटिका समाधिस्थ आई, सद्गुरु कृपे पुनरपी चैतन्य येई, देहात येता नामघोष होई, सर्व प्रेमानंदी माऊलीचा जय जयकार करती. माता प्रेमानंदीनाथ महाराज की जय. ब्रह्म स्थितीचा अनुभव आईसाहेबांनी घेतला. अजूनही देहात राहणं शिल्लक होतं, काही काळ शिल्लक होता म्हणून केवळ त्या देहात होत्या. आता काहीही त्यांच्या गोष्टी बाह्य वृत्तीमध्ये शिल्लक नव्हत्या. ऐसी दीक्षा संपन्न झाली, बाह्य वृत्ती संपूर्ण निमाली, सद्गुरूंनी अंतःशक्ती ही जागविली, देही असोनी विदेही जाहली आई.
देहाचा नसे किंचितही ध्यास, स्वस्वरूपे निमग्न आई खास, मनुष्यत्व हा आपुला भास, दिव्य विभूती ऐसी प्रेमानंदी आई. देहामध्ये असणं, तुमच्या आमच्यासारखा चालता बोलता देह आईसाहेबांचा होता असा भास हा आपल्यासाठी होता. केवळ अशा पद्धतीने तुम्ही परमार्थामध्ये करू शकता प्रगती, अशा पद्धतीने तुम्ही प्रवास करू शकता. परमार्थामध्ये असे टप्पे असतात, अशी सप्तभूमिकांची व्यवस्था असते. सप्तभूमिका आईसाहेब चालल्या असं म्हणणं योग्य नाहीये. आईसाहेबांनी सद्गुरु आज्ञेनुसार सगळं पूर्ण केलं. त्या चरित्राचं चिंतन करताना आईसाहेबांचा परमार्थाचा प्रवास आपल्याला समजावा म्हणून त्या पूर्ण चरित्राचं वर्गीकरण आपण सप्तभूमिकांच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. म्हणून सप्तभूमिकांचा विचार या ठिकाणी आला. मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे बुद्धी नाही, मी म्हणजे अहंकार नाही. त्याही पलीकडे असलेल्या आत्मस्वरूपाची स्थिती म्हणजे मी आहे. आणि मी आत्मस्थिती सर्व जगताची निर्मिती ज्या तत्वापासून झाली ते तत्व म्हणजेच मी आहे. अशा भावस्थितीमध्ये आईसाहेब आता स्वस्वरूपामध्ये निमग्न झाल्या आणि त्या स्थितीमध्ये त्यांची दिव्यत्वाची प्रचिती आजही आपण घेऊ शकतो. सद्गुरु परंपरेमध्ये आपण सगळेजण या ठिकाणी येतो. आपल्या आपल्या सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपण सद्गुरूंची सेवा करायची असं म्हणतो. सद्गुरूंनी सांगितलेली सेवा केल्यावर मी सेवा केली असं म्हटलं तर ती पूर्णत्वास जाणार नाहीये. खरा जर आनंद हवा असेल तर आईसाहेब या ठिकाणी आपल्याकडनं सेवा करवून घेणाऱ्या कशा आहेत हे समजून घेतलं पाहिजे. जर सद्गुरूंच्या मूळ तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे तर त्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर चालताना ती पूर्ण प्रक्रिया, ती उपासना आपल्याकडून घडावी. म्हणून जर आपल्या पाठीशी कोणी उभा असेल तर त्या आपल्या परंपरेतल्या आईसाहेब आहेत. आपण आजच्याही फिजिक्समध्ये एनर्जी नावाची शक्तीची संकल्पना सगळेजण ऐकतो. त्या एनर्जीचं वर्णन आजच्या काळातल्या शास्त्रामध्ये दोन प्रकारे केलं जातं. कायनेटिक एनर्जी आणि स्टॅटिक एनर्जी. एका जागी स्थिर असलेली आणि गतिमान असलेली शक्ती. देहामध्ये असेपर्यंत आईसाहेबांची एका ठिकाणी असलेली शक्ती आता परमात्म स्वरूप परब्रह्म स्वरूप अशा एक शक्तीशी एकरूप झालेली होती. आणि आजच्याही काळामध्ये आईसाहेब कसं कार्य करतात तर ती शक्ती आता परमात्म अशा स्वरूपाच्या कायनेटिक स्वरूपाच्या एनर्जीच्या स्वरूपामध्ये कार्य करते. साहेबांनी ती शक्ती त्यांच्या देहामध्ये जागृत करून घेतली. ते केवळ जागृत त्या होत्याच, त्या संतपदाच्या प्राप्तीच्या करता जन्माला आल्या नव्हत्या, त्या अवतार कार्य करता जन्माला आलेल्या होत्या. आणि ते कार्य करताना या देहामध्ये मी नाही, हा देह म्हणजे आपला नाही, ही शिकवण काही नको मज आई, काही नको मज आई हे सांगणं केवळ शब्दापुरतं नव्हतं तर ते जगून दाखवायचं होतं, ते त्यांना करून दाखवायचं होतं. म्हणून निर्वाण निर्विकल्पाची दीक्षा त्यांनी हट्टाने सद्गुरूंकडनं प्राप्त करून घेतली. हा जो व्यवहार त्यांनी साध्य केला, ही जी काही दीक्षा त्यांनी प्राप्त केली, ही आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी भूषणाची गोष्ट आहे. अनेक परंपरांमध्ये साध्वी स्त्री अशा संतांची अनुभूती आपण ऐकलेली वाचलेली असेल, परंतु संसारातील सगळ्या जबाबदाऱ्या इति कर्तव्यता पूर्ण करून आई वडिलांच्या संदर्भातल्या जबाबदाऱ्या, बहीण भावांच्या बाबतीतल्या जबाबदाऱ्या, पतीच्या बाबतीतल्या जबाबदाऱ्या इति कर्तव्यता, सासू सासरे यांच्या बाबतीतली इति कर्तव्यता, मुलांच्या बाबतीतली इति कर्तव्यता, आपलं आराध्य दैवत आई भगवती रेणुका मातेची सगुण उपासना करताना असलेली इति कर्तव्यता, यामध्ये कुठेही कणभरही कमतरता न येऊ देता सगुणातले सगळे कार्य इति कर्तव्यता पूर्ण करून
निर्गुणाच्याही स्थितीला आपण जाऊ शकतो याचा पूर्णत्वाने प्रवास आईसाहेबांनी त्यांच्या चरित्रामध्ये संपन्न करून दाखवला। हे जीवनचरित्र आपल्यासाठी खूप मोठी भूषणाची गोष्ट आहे। आपण सगळ्यांनी या चरित्राचं चिंतन वारंवार यासाठी केलं पाहिजे की असं आपल्याला कुठेही आजच्या सांप्रत काळात बघायला मिळत नाही। आई साहेबांना बघितलेले आजही आपल्यात काही शिष्य गुरुबंधू आहेत। काही काळानंतर अजून 50 वर्षांनी 100 वर्षांनी कदाचित आपण नसणार आहे, आई साहेबांना प्रत्यक्ष बघितलेलं कोणी नसणार आहे, पण या चरित्राच्या किंवा त्यांच्याबद्दल असलेल्या त्यांच्या वाङ्मयाच्या निमित्ताने आई साहेब त्या ठिकाणी प्रत्यक्ष या भूतलावर असणार आहेत आणि त्यांच्या या चरित्राच्या चिंतनाच्या माध्यमातून अनेक जणांना वारंवार ही प्रेरणा मिळत राहणार आहे। सत्वगुणानं जे जे लोक राहतील, जे जे लोक उपासनेत राहतील, अनुष्ठानात राहतील, स्वामींच्या सद्गुरूंच्या आज्ञेत राहतील, त्यांना आई साहेब आणखीन प्रेरणा देत राहणार आहेत आणि हा प्रवास चिंतनाचा आई साहेब सगळ्यांकडनं पूर्णत्वास जावा यासाठी निश्चित आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहतील जर पूर्णत्वानं आपण त्यांच्या चरणाशी लीन झालो तर। ही सगळी आई साहेबांची जी भूमिका आहे चरित्र चिंतनाची ती आपण पुन्हा पुन्हा आठवणीनं आपल्या स्मरणात आणली पाहिजे, तर हे चरित्र वाचण्याचा, ऐकण्याचा किंवा चिंतन करण्याचा लाभ आपल्याला होणार आहे। देहाचा नसे किंचितही ध्यास, स्वस्वरूपे निमग्न आई खास, मनुष्यत्व हा आपुला भास, दिव्य विभूती ऐसी प्रेमानंदी आई। ही जी विभूती आहे ती दिव्य कशी आहे? काल येऊन गेलेले परमपूजनीय सद्गुरू दत्तदास महाराज, दिव्य विभूती, कुठेही जाहिरात नाही, काहीही कोणाला सांगण्याचा विषय नाही, अनुभव म्हणून आपल्या समोर ठेवतो की स्वामी नेहमी म्हणायचे ही वसुंधरा नाना रत्नांनी नटलेली आहे। नाना संत हे या भूमीवर कायम विचरण करत असतात, फक्त आपल्याला ओळखता आले पाहिजेत, आपण त्यांच्यापर्यंत गेलो पाहिजे। सप्तभूमिका ज्या सांगितल्या, संसार नको आधी आपल्याला वाटलं पाहिजे, संतांपर्यंत आपण गेलो पाहिजे, गेल्यानंतर त्यांचा उपदेश बुद्धीमध्ये स्थिर झाला पाहिजे, त्यानुसार आचरण करत राहायला पाहिजे आणि आचरण करता 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 त्यांची कृपा आपल्यावर कधी होईल हे आपल्याला कळणार नाही। कृपा व्हावी म्हणून वेगळं काही करावं लागत नाही, कृपा होण्यासाठी कृपाच व्हावी लागते आणि त्यासाठी वेगवेगळ्या विभूती आपल्याला समजल्या पाहिजेत। अनुष्ठान आपल्याला वाटतं कसं शक्य आहे आजच्या काळात, आईसाहेबांनी स्वामींनी कसं केलं असेल? स्वामींचा काळ हा आणखीन 50, 60, 70, 80 वर्षापूर्वीचा, ज्या काळात त्यांनी अनुष्ठान केलं, पण आजच्या काळात देखील मी जे आता उदाहरण सांगितलं, आपण जर का नाशिकच्या जवळ दत्तधामच्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी शेकडो लोक त्या ठिकाणी राहतात, पण सगळेजण एकाच वेळी अनुष्ठानात आहेत। तिथं राहायचं असेल तर नियम आहे, अनुष्ठानात असल्याशिवाय राहायचं नाही। आजच्या काळात असं असू शकतं असा आपला विश्वास बसत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे, आपण आपल्या डोळ्यानं जाऊन ते पाहू शकतो। प्रत्येक जण अनुष्ठानात, गंगा मैया गोदावरीच्या काठावर असलेला त्यांचा आश्रम, मोठा परिसर आहे, गोसेवा आहे, सातत्याने अन्नदान आहे। सद्गुरू भगवान दत्तात्रेयांची त्या ठिकाणी एक उत्तम सुंदर अशी मूर्ती आहे, तिची सगुण उपासना आहे। दर महिन्याला भागवत चालतं। का हे सांगतोय? आजच्या काळात अनुष्ठानं नसतात असा आपल्या अनेकांचा समज असतो। संतांकडे फक्त अशी आपली एक भूमिका असते की लांबनं नमस्कार करायचा, चरित्राच्या पुस्तकाला वंदन करायचं, पारायण केलं म्हणजे झालं, असं नाहीये। ते रोज आपण आपल्या चिंतनात आणायचंय, कुठंतरी त्याचं चिंतन रोजच्या आपल्या व्यवहारात कसं येईल यासाठी दर दिवशी थोडासा प्रयत्न करायचा आहे। एकदम मोठा घास पचत नाही, जसं अन्न तुम्ही रोजच्यापेक्षा जास्त खाल्लं तर अपचन होतं, तसं रोजच्यापेक्षा जास्त ऐकलं तरी अपचन होतं, जास्त चिंतन केलं तरी होऊ शकतं।
त्यामुळं त्या पद्धतीने क्रमाक्रमाने आपण चिंतन करत पुढे जावं. त्यातून आपल्याला निश्चितपणे सद्गुरूंची आईसाहेबांची कृपा अनुभवता येऊ शकते. अशी कृपा द्यावी, देता यावी, या स्थितीला, विभूती स्थितीला आईसाहेब या निर्विकल्प दीक्षेनंतर पोहोचल्या. तया प्रसंगी आगळीक घडली, आई स्वरूपात भगवती दिसली. स्वामींनी तिये साष्टांग वंदिली, पती भाव हा विसरुनिया. आता मी जे सुरुवातीला म्हणालो, किती मोठी गोष्ट आहे. आपला मीपणा संपत नाही, पण स्वामींच्या ठिकाणी राहून बघा, ते स्वतः आईसाहेबांचे सद्गुरू होते, पती होते. पण आईसाहेबांना ती स्थिती प्राप्त झाल्यावर त्या स्थितीमध्ये आईसाहेबांच्या स्थानावरती प्रत्यक्ष आई भगवतीचं दर्शन स्वामींना झालं आणि आईसाहेबांना साष्टांग दंडवत महाराजांनी घातलं. पती भाव हा विसरून. हे सोपं नाहीये. हे आपण समजून घेतलं तर कळतं. आई आजही स्वामींच्या सोबत राहणारे काही आपले गुरुबंधू आहेत, ते सांगतात की ज्या ज्या वेळेला स्वामी सोनईमध्ये असताना क्षेत्रामध्ये इकडे तिकडे जात असायचे, त्यांची काही कामं असतील तर पाहणी करायला, देखरेख करायला, तर जाता येता त्या समाधीपासून जाताना प्रत्येक वेळी स्वामी वंदन करायचे. नुसतं एकदाच केलं नाहीये, कारण आईसाहेबांनी त्या पदाला त्या प्राप्त झाल्या होत्या. हे स्वामींनी केवळ भगवती स्वरूप झालेल्या नाहीत, व्यवहारामध्ये त्यांच्या चरित्रात आपण म्हणतो ना की महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली अशा स्वरूपात आईसाहेबांची वेगवेगळी उदाहरणं, वेगवेगळे दाखले, वेगवेगळे दृष्टांत चरित्रातले आहेत. सरस्वती रूपात तर वाङ्मय आईसाहेबांचं आपल्याला माहिती आहे. महालक्ष्मी रूपात संसार कसा आईसाहेबांनी केला ते आपल्याला माहिती आहे. अन्नपूर्णत्व आपल्याला माहिती आहे. महाकाली रूपातलं दर्शन एक प्रसंग आहे, त्याच्या प्रत्यक्षदर्शी रेखा आत्या या ठिकाणी आहेत. एका महाराष्ट्राच्या बाहेर एका प्रसंगामध्ये स्वामींच्या उपासनेला, कथेला त्या ठिकाणी भजन, महाकालीचं बंगाली भजन गायलं गेलं आणि अचानक महाकालीचं भजन कसं आलं असं एकाने विचारल्यावर स्वामींनी सांगितलं, आईसाहेबांचं दर्शन घ्या. आणि ती जी स्थिती होती आईसाहेबांची, तिचं वर्णन मी आता इथं करणं टाळणार आहे. पण महाकालीच्या स्वरूपात आईसाहेबांनी त्या ठिकाणी दर्शन दिलं, एवढंच सांगेन. प्रत्यक्ष महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती एक रूपतेने भगवतीच्या स्वरूपात या पृथ्वीवरती लीला करण्यासाठी रूप अवतार घेऊन अवतरित झालेल्या होत्या. त्या परमपूजनीय सौभाग्यवती ब्रह्मीभूत माता प्रेमानंदीनाथ महाराज. देहाचा पडला आता विसर, आईची भावसमाधी असे वारंवार. देह राखण्या आणती भानावर, सकल तब्येत खालावली म्हणती पहा. देहाचा आईसाहेबांना आता इतका विसर पडला होता की दर थोड्या वेळाने कुठल्याही निमित्ताने आईसाहेब भावावस्थेत जात होते. दीक्षा संपन्न झाली. अनेक जण सोनई क्षेत्रामध्ये सेवेला त्या ठिकाणी आईसाहेबांच्या समोर राहत होते. स्वामींच्या आईसाहेबांच्या सेवेत असणाऱ्या अनेक जवळच्या अशा अगदी घरच्यासारखं वातावरण असलेल्या शिष्यांनी आईसाहेबांना जवळून पाहिलं आणि ते सगळेजण म्हणायचे की आईसाहेबांची तब्येत खालवली. सद्गुरू अप्पा महाराज, सद्गुरू नाना महाराज नेहमी असं सांगायचे की आईसाहेबांची भावसमाधी लागली की आम्ही लहान होतो, आम्हाला जरा गडबड वाटायची, आम्ही स्वामींना हाका मारायचो. स्वामी कुंकू लावायचे आणि आईसाहेब पुन्हा स्थितीवर यायच्या, देहमानावर यायच्या. अशी भावावस्थेत जाण्याची स्थिती आईसाहेबांची वारंवार यायला लागली. आता या 1976 सालची ही घटना आहे निर्वाण निर्विकल्प दीक्षेची. आणि 1978 मध्ये
आईसाहेबांची महासमाधी झाली. यामधल्या 1.5-2 वर्ष या निर्वाण निर्विकल्प दीक्षेनंतर आईसाहेबांच्या देहाची स्थिती कशी होती, त्यांना आणखी अनुभव काय आले, आईसाहेबांची महासमाधी म्हणजे नेमकं काय, आईसाहेबांची महासमाधीची प्रक्रिया नेमकी कशी संपूर्ण झाली, या सगळ्या उर्वरित चरित्राच्या चिंतनाचा भाग आपल्याला उद्याच्या या चरित्र चिंतनाच्या अंतिम भागात बघायचा आहे. हा अध्याय पूर्ण करून पुढच्या अध्यायाच्या काही ओव्या घेऊन आजची ही सेवा आपण या ठिकाणी महाराजांच्या आईसाहेबांच्या चरणी विलीन करणार आहोत. देहाचे होण्या संपूर्ण सार्थक, सद्गुरु कृपा उपाय समर्पक, कैसे प्रसंग पुढे आणिक, कैसे देह भोग ते जाणू पुढे आता. अशा प्रकारचा निर्विकल्प दीक्षा वर्णन करणारा हा 8वा अध्याय आपण या ठिकाणी पूर्ण केला. 9वा अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री रेणुकाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री वक्रतुंडासे बुद्धिदाता, कृपा असावी तव अखंडिता, कृपेने विवेक असावा जागता, विस्तार पुढील करण्याबा, वर्णन माता प्रेमानंदी आईचे, जाणावे भगवती मूळ स्वरूपाचे, साधण्या सुयोग्य वर्म लिखाणाचे, शरण शरण जगदंब रूपा, ओंकार तत्व निर्गुण निराकार, सृष्टीत जाहले तेची साकार, हेची परब्रह्म दिसे विश्वाकार, नमन नमन तया सर्व काळ, आम्हा परब्रह्म हे सद्गुरु राव, खरा दाविती जगी सद्भाव, गुरु माऊलीचा कृपावंत स्वभाव, नमन नमन या गुरुचरणास, गुरुपदी आरूढ हरिहरानंद स्वामी, नित्य वसती आनंद धामी, समाधिस्थ सतत जगदंब नामी, स्मरण तयांचे करू नित्य पहा. स्वामी हरिहरानंद हे परब्रह्म रूप, प्रेमानंदी माऊली छाया स्वरूप, उभयता हे गुरुपदी एक रूप, स्मरू तेची मूळ सत रूप आता. रेणुका माता की जय. काय मागो आता तुझ अंबाबाई, मागणे लई नाही तुझ आता, संत सेवा घडो मुखी नाम जडो, दर्शन तुझे घडो अंबाबाई. रेणुका माता की जय. कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. हरिहरानंदनाथ महाराज की जय. प्रेमानंदनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु सिद्धनाथ महाराज की जय. सद्गुरु नाना महाराज की जय. सद्गुरु अप्पा महाराज की जय. अंबेचा उदयोस्तु. बोल भवानी की जय. जय जगदंब. यानंतर